बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय मोठी बातमी सध्या समोर येते। नेट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक आहे। लातूर पुण्यातील चौकशीनंतर मोटेगावकर अटकेत आहे। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली असतानाच केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे। लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करियर सेंटरचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे। रविवारी सायंकाळी 7:15 वाजता ही कारवाई करण्यात आली। सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार शिवराज मोटेगावकर हा पेपर लीक करणारा एका संघटित टोळीचा सक्रिय सदस्य आहे। तपासात असंही समोर आलंय की 23 एप्रिलला म्हणजेच परीक्षेच्या आधीच त्यांनी नीट यूजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तर मिळवली होती। 14 मेला लातूर इथल्या निवासस्थानी घेतलेल्या झाडाझडतीत त्याच्या मोबाईलमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले। शिवराज मोटेगावकर यानं ही प्रश्नपत्रिका अनेक व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना पुरवल्याचाही संशय आणि यापेक्षाही धक्कादायक बाब अशी आहे की परीक्षा झाल्यानंतर त्यानं पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचाही तपासात निष्पन्न झालंय। ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले गेले त्यांची नावं सांगण्यासही त्यानं टाळाटाळ केल्याची माहिती सध्या समोर येते। तर नीट पेपर फुटी प्रकरणी ही अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। काल सायंकाळी 7:15च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। सीबीआयने आतापर्यंत ही सगळ्यात मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात अधिक महत्त्वाची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केलेली आहे। आता सीबीआय कडून पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाते? खरं तर अंकिता, आपल्याला माहिती आहे की नॅशनल टेस्ट एजन्सीचे जे सगळे पेपर सेट करणारे होते तेच याच्यामध्ये ताब्यात आले होते। मात्र आता क्लासेस, पालक आणि विद्यार्थी आता यांचा देखील याच्यामध्ये सहभाग आहे आणि हे मोठं षडयंत्र आहे। याच्यामध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणावरती व्यवहार झालेले आहेत। त्याची पहिली जी आहे ती शिवराज मोटेगावकर यांना लातूरमधून 7 तास चौकशी केली। मात्र चौकशी काही समाधानकारक झालं नाही म्हणून त्यांना सीबीआयने पुण्यात आणलं। पुण्यात सखोल चौकशी केली। सगळी कागदपत्र लातूरहून ते रात्री आणण्यात आली आणि त्यांची 11 तास चौकशी केली आणि चौकशीअंती ते दोषी आढळले आणि त्यांना तात्काळ अटक करून देतात दिल्ली न्यायालयामध्ये आता हजर करणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना पेपर कसे पुरवले, आर्थिक व्यवहार देवाण कशी झाली, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पुरवली, गेस्ट टेस्टच्या माध्यमातून पुरवली। त्याचबरोबर त्यांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक इंटरव्ह्यू देखील दिला होता आणि त्यांनी सांगितले की आपले विद्यार्थी क्लासचे 3 ते पैकीच्या पैकी पाडतील। मोटेगावकर हे रसायनशास्त्राचे, केमिस्ट्रीचे देखील शिक्षक आहेत। त्यांनी देखील सांगितले केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतील। मग एक विद्यार्थी नांदेडची आहे, तिला कमी मार्क पडत होते, मग ती पुण्यात आली, क्लासेस लावले आणि मग तिची मार्क देखील वाढले। आता हे सगळं चौकशीच्या फेऱ्यामध्ये आले आणि पालक आणि विद्यार्थी यांनी देखील कशा पद्धतीने पेपर फोडले आणि मोटेगावकरने त्यांना कशा पद्धतीने मदत केली आता हे सगळं तपासामध्ये आलंय। या तपासामध्ये आता विद्यार्थी आणि पालक यांची देखील मोटेगावकरांच्या मार्फत चौकशी होणार आहे। मोटेगावकरांनी कोणाचं नाव घेतलं नाहीये कारण क्लास हा मोठा ब्रँड आहे। अनेक पालक विद्यार्थी यांच्यावरती विश्वास ठेवून डॉक्टर होण्याचं स्वप्न बघतात। निश्चित प्रीतम, आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे रेणुकाई करियर सेंटरचा हा संचालक असलेला मोटेगावकरला अटक झाली आहे। आता या करियर सेंटरवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल? या करियर सेंटरशी निगडीत असलेले विद्यार्थी ज्यांनी ही नीटची परीक्षा देणार होते त्यांची ही चौकशी होण्याची काही शक्यता आहे का? खरं तर ह्या नीट विद्यार्थी दिली आरसीसी सेंटरचे अनेक विद्यार्थी आहेत। 11वीच्या विद्यार्थ्यांना 40,000, 12वीच्या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये ते फी आकारतात, त्या विषयाचे स्पेशल ट्युशन देतात। मात्र हे नॅशनल टेस्ट एजन्सीच्या मार्फत हे पेपर लीक करतात आणि आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना पोहोचवतात। त्यातून हे विद्यार्थी पुढे येतात आणि क्लासचं नाव करतात। हे मोठं रॅकेट आता उघड झालेलं आहे। त्याच्यामुळे मोटेगावकर त्यांचे पुण्यातील, नांदेडमधील, त्याचबरोबर लातूर पॅटर्नमधील असे असंख्य क्लासेस किंवा अहिल्यानगरमधील असे क्लासेस जे आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांची चौकशी करणार आणि कुठल्या विद्यार्थ्यांना हे पेपर पुरवले गेलेत, टेलिग्रामच्या मार्फत, व्हॉट्सअपच्या मार्फत, पालकांनी कशा पद्धतीने संपर्क केला, सगळी कॉल हिस्ट्री चेक करणार आणि जे विद्यार्थी दोषी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे कारण 22 लाख विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीला मिळवलेलं आहे। खरं तर डॉक्टर व्हायचं की हा भ्रष्टाचार करून संपूर्ण व्यवस्था यांनी पोखरून काढलेली आहे। त्याच्यामुळं अनेक मोठमोठे जे मासे आहेत ते आता समोर येत आहेत। पूर्वी नॅशनल टेस्ट एजन्सीचे सगळं पॅनल चर्चेत आलं, आता क्लासेस, विद्यार्थी आणि पालक हे देखील रडारावरती आहेत सीबीआयच्या आणि देशभरामध्ये सध्या छापे सुरू आहेत, चौकशी सुरू आहे। प्रीतम, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मोटेगावकर हे नाव खरं तर बरंच मोठं आहे। ज्यावेळी मोटेगावकरला अटक झाली त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला। मोटेगावकर सोबत आणखी कुठलं मोठं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे का? या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कुठला मोठा व्यक्ती सहभागी असू शकतो का?
आणखीन 2-3 मोठी नावं याच्यामध्ये समोर येतील. चौकशी सध्या सुरू आहे. सीबीआयकडे देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलंय. त्यातील काही लोकांना सीबीआयची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, PV कुलकर्णी, त्याचबरोबर आता हे मोठेगावकर, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांनी कोणत्या विद्यार्थ्यांना पेपर पुरवले, कशा पद्धतीने पुरवले, हे सगळं आता रॅकेट सुरू आहे. त्यातील पहिली क्लासची जी विकेट आहे ती मोठेगावकरांची पडलेली आहे. त्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. आता ते आणखीन कुणाची नावं घेत आहेत, कुठल्या कुठल्या क्लासेसची नावं घेत आहेत, त्यांनी कशा पद्धतीने पुढे सगळे पेपर पुरवलेत, कशा पद्धतीने गेस्टेसच्या माध्यमातून त्यांनी मोठी आर्थिक व्यवहार केलेत, हे सगळं समोर येईल. पण अजून 2-3 नावं निश्चित समोर येतील. निश्चित प्रीतम, या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.